नमस्कार. आमच्या गावाला पाणी सुरू आहे. हे बघा पाणी 4 दांडे झाले सकाळपासून. अजून काही आता आज तर काही होतच नाही द्यायचं. हे असा आमचा हे मेथी घास. हे बघा कसा मेथी घास आहे. कसा वाटला तुम्हाला? शेळ्या किती आहे तुमच्याकडे? आमच्याकडे शेळ्या 7 शेळे आहे, पिल्ले आहे काही. बंदिस्त शेळी पालन आहे का अर्ध बंदिस्त आहे का फिरस्ती आहे? बंदिस्त आहे. बंदिस्त आहे का? हं. बरं. हा गहू तुमचा आहे पूर्ण? बरं बरं. पाणी तुमच्या विहिरीचं आहे का? आमच्या शेजारीचे बरं. गहू खूप छान आहे. कोणता आहे हा? श्रीराम. श्रीराम आहे का? जय श्रीराम. जय श्रीराम. किती एकर शेती? 1 एकर. 1 एकर शेती आहे का? फक्त 1 एकर शेती आहे तुम्हाला? हा. आणि परत शेळ्या किती? 7 शेळे आहे, 12 पिल्ले. 12 आहे का? हं. बर. म्हणजे मूळ व्यवसाय काय तुमचा? शेती आणि शेळ्या. शेती आणि शेळ्या. हा. शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन शेळी पालन. चांगलं आहे मग. 1 एकर 1 एकर आहे, त्याच्यात आता एवढा गहू आहे 20 गुंठे. आणि ही ज्वारी टाकलेली शेळ्या राखायला. आणि पलीकडून पलीकडून गवत लावलेलं आहे, कोणतं आहे? मारवेल. मार्वेल गवत शेळ्यांसाठी. हा मेथी घास टाकलेला आहे हा किती टाकलेला आहे? 1 किलो. 1 किलो. हा. मग शेळ्यांसाठी पुरतो का हा? पुरतो आता ते नुसते मारवेलच गवत कसं खात्यान ते भूश आहे त्याला थोडं, हे काही ते काही, मग त्याच्यामुळे तर बंदिस्त आहे. वेगवेगळं लागतं समजा. मग चांगलं आहे मग. आणि आता तरी वर्षाला समजा किती बकरं विकता तुम्ही शेळ्यांची? आम्ही का आता काही काही शाळा एकच पिल्लू देतात, काही काही 2 देते. तर मग हे अशानुसार मग तेवढं नाही सांगू शकणार मी, ते आमच्या मालकाला माहिती आहे सगळं. बर. तर हे असा गहू आहे आमचा. कसा वाटला तुम्हाला तर कमेंटमध्ये सांगा. हे असा मेथी घास आहे, आम्हाला शेती थोडीच आहे, तर त्यामुळे आम्ही सगळं थोडं थोडं केलेलं आहे. दुसऱ्याची तर काही जाणवत नाही. शेळ्या पाहून हे असं पाणी देणं, हे करणं, जेवढं रेटन तेवढं करायचं. लय हवं बिन काही कामाची नाही. हवं पलीकडून मरण आलं का त्याच्यामुळं मी थोडंच काम करीत असते. आणि जास्त काम केलं मला काही सहन होत नाही. त्याच्यानं अच्छा. आपलं होईन तेवढंच करायचं. बरं आहे आपला साईड बिझनेस म्हणून साईड व्यवसाय शेतीला. तिकडं घर आहे आमचं ते. अच्छा अच्छा. तिथं शेळ्या आता आत बसलेलं आहे, त्याला 2 गठुडे गवत टाकलं, पाणी पाजिलं, आणि आता गव्हाला पाणी देणं चाललेलं आहे. तर मग बरं, तुम्ही तुमच्या मैत्रिणींना काय सल्ला देणार आहे याच्यामधून? समजा शेळी बरोबर शेती पालन, आपलं शेती बरोबर शेळी पालन करा म्हणजे परवडतं. परवडतं शेती जर का? थोडी असली तर शेळी पालन करा. 2-3 आधी 1 शेळी घ्या. एका शेळीपासून मग तुम्हाला किती उत्पन्न वाटतं ह्या अशानुसार मग करा. दमादमान तुम्ही पण 4-5 शेळ्या करा. हे असा सल्ला देईन. अच्छा अच्छा. हां. म्हणजे नुसतं शेती जर कमी असेल आपल्याकडे 1 एकर असेल. कमी शेतीवाल्यालाच परवडलं, तर 5 आणि 10 एकरवाल्याला ते म्हणे शेती सोडून काय शेळ्याच करायच्या का? आता असा सल्ला देणं बिन कोणाला शेळ्या म्हणजे एकदम हलका व्यवसाय वाटतो आहे की नाही? हलक्यात घेते लोक, पण मग ज्यांना केलेलं आहे का त्यालाच त्याची माहिती. आता एक बोकड समजा 6 महिन्याचा असला तर किती रुपयाला जाऊ शकतो तुमचा? आम्ही 10, 12, 15 असं जेवढं वजन आहे त्याचं ते जेवढं व्यापारी समजा बिन चांगला पाहूनच घेते ना, मग त्याच्यावर टार्गेट राहील जास्त. खुराकावर सगळं समजा हा, नियोजन. खाण्यापिण्याची व्यवस्था आहे असं सगळं. खुराकामध्ये काय काय ते तुम्ही? खुराकमध्ये आम्ही गहू, मका आणि कधी ते ढेप जे असेल ते. सोयाबीन. हां. बरं बरं. तर आता मोठा बोकडा आहे का तुमच्याकडे? आहे ना. तर किती रुपयापर्यंत जाऊ शकतो समजा? तेव्हा आता 10 ते 12 पर्यंत जाईन. आणि 2 आहे आमच्याकडे तसे, पण एक जरा मोठा आहे तर 20 ते 25 पर्यंत जाईन. पण आम्हाला सध्या ते विकायचं नाही. आम्ही आता कुर्बानीला यालाच कुर्बानीला विक्री विकणार आहे करणार आहे. समजा. कुर्बानीला चांगले भाव असतात. हां, मग त्याच्यामुळे आम्ही ठेवलेला आहे, विकणार आहे नंतर. बरं बरं. खूप छान नियोजन आहे मग तुमचं शेळी पालनाचं, शेतीचं. नियोजन लावल्याशिवायच परवडत नाही का? पण ते नियोजनच लावणं लागतं तेव्हा मग. जर लोकांची मंजुरी केल्यापेक्षा बरं आहे का? मग शेळीपालन बरं आहे. काय करता, 250 रुपये रोज, 10ला जायचं आणि 6ला घरी यायचं.
काय परवडत ते आपल्यासारखं ज्याला सहन होईल ते करतं. आपल्याला ते तसे काम आवडत नाही ना, आपण करत पण नाही ते. बरं, शेळी पालनामध्ये रेग्युलर काम करावं लागतं का कसं आहे? ते आपल्या मनचं आहे. आपलं ते शेळी पालन करून बंदिस्त जर असं आपल्या शिकता येतील ते टायमाटो मलाच तर टाकायचं राहिला खा त्यांना चारा सकाळ, टाकून समजा संध्याकाळ, आपण दुपारा. बाकीचं काम हा, करू शकतो. मग किती काय काम होतं शेती. शेळी पालन म्हणजे 24 तास 12 तास आपलं त्याच्यामध्ये काम करायची गरज नाही. हा, पुन्हा एकदा शेतीला खत बिन भेटतं, लेंडी खत. लेंडी खत, हा, बरोबर आहे. आज रासायनिक खताचे पण भरपूर भाव वाढत चाललेले आहे. मग हे लेंडी खत 1 वर्ष जरी टाकलं तर 3 वर्ष माल निघतो त्याच्यामध्ये. आता या गावाला कोणतं खत टाकलेलं तुम्ही? कोणतंच टाकलेलं नाही. त्याला फक्त लेंडी खतावर, हा, लेंडी खत टाकलेलं आहे उन्हाळ्यात. दरवर्षी टाकतो आम्ही रानामध्ये खत. रासायनिक खत काहीच नाही. नाही नाही, त्याचा गहू वापर नंबर करीत एक नाही. नंबर एक गहू आलेला आहे. हा, नंबर 1. हे बी पण 4 ते 5 वर्षाचं बी आहे पेरलेलं शरीराचं. आम्ही बरं, काही आता दरवर्षी बॅगी आणत नाही. एका ओंबीमध्ये किती असताना गहू सरासरी? 100, 120, 70, 80 असे निघते. पहा आता हे आता नेमकं भरायला गहू, हा हा, तर मग आता हे चांगल्या नेमके जीव पडू राहिले. चांगला असा 100 हुंडा झाला. 100 भरतात. हा, मग श्रीरामचा गहू आहे. आम्ही याचं बीज नाही मोडलेलं. दरवर्षी आम्ही हेच गहू फेरतो आणि कोणाला लागत असं तरी आम्ही बी देतो. हो, चांगली क्वालिटी. मग हा, किती वर्षापासून पेरता तुम्ही आता हे? आता याला 5 वर्ष व्हायला लागले या बियाला. 5 आम्ही हे बी वर्षापासून. मोड केलंच नाही. आम्ही खातो आणि हेच पेरतो दरवर्षी. याला पाणी पण आमच्या विहिरीला पाणी जास्त शिल्लक, तर आम्ही काय आमचे 4 ते 5च पाणी बसते गव्हाला. आणि कधी मागच्या वर्षी तर 3 पाण्यावरच आला गहू. तरी आता- आम्हाला नाही एवढ्या याच्यातून 9 कट्टे झाले. बरं, आता शेळी पालन आणि शेती दोन्ही मिळून तुम्हाला 1 एकर शेती आणि शेळी पालन, हा. तर मग शेळी पालनामध्ये जास्त परवडतं का शेतीमध्ये परवडतं? शेळी पालनमध्ये जास्त परवडतं, कारण की त्याचा जास्त खर्च नाही. आणि शेतीत कसं जेव्हा खर्च लावला तर उत्पन्न निघतं. आणि ते कसं भाव काय आपल्या हातचा नाही. आणि शेळीचा भाव आपल्या मनावरच आहे सगळं. आपल्याला केवढ्यात द्यायचं काय द्यायचं त्याचा आपण ठरवतो. समजा आपल्याला केवढ्यात द्यायचं काय द्यायचं आपल्या कारण मनावर की आहे ते. बकराचा आपण स्वतः किंमत ठरवू हा, शकतो. आपण स्वतः मालक आहे तर आपल्याच मनावर आहे देणं घेणं. तसं ते शेती कसं मालाचा भाव आपण ठरवू शकत ठरवू नाही. शकत नाही. आणि त्याच्या काही मला शेतीपेक्षा तर शेळी पालनच आवडतं. शेती करायला तर मुळीच आवडत नाही. कारण की शेतीमध्ये खर्च आता भरपूर आहे. करून शेतीच करायला आवडत नाही. खताची बॅग जर म्हणलं तर 2000 रुपयाला आहे. हा. त्याच्यापेक्षा शेळी पालन आता या परवडतं. वर्षी होती 2000, आता पुढच्या वर्षी केवढ्याला होईल? 100-200 रुपये वाढणारच आहे. हो, त्याच्यापेक्षा 2 जर शेळ्या घेतल्या आणि त्याच्यात जर 6 महिन्याला जरी शेळी उत्पन्न आपलं निघलं तर हा. आपल्याला तिची गरजच नाही. ज्याला शेती थोडी त्याने माझ्या हिशोबानं तर एका शेळीपासूनच सुरुवात करा. एका शेळीपासून, हा. म्हणजे आपल्याला त्याच्यापासून अनुभव येत मग चालतो. एका शेळीला अनुभव आले की आपण 5 घेतो, 10 घेतो. मग हा हा, जसं जसं मग माहिती एका होईल. शेळी जे नवीन असन हा तर त्यांनी एक शेळी घ्यायची अगोदर, हा नंतर मग वाढत जायचं. उत्पन्न वाटलं तर वाढायचं. हा, ते काही काय होतं 5 शेळ्या घेते त्याच्यात काही परवडत नाही. ते शेळ्यामध्ये काहीच पडलेलं नाही. कारण त्याच्यामध्ये लोकं माहिती नाही सगळं राहत फेक ना. बातम्या टाकू राहिले म्हणते शेळ्याचे. माहिती राहत नाही हा, त्याच्यात. माहिती राहत नाही, त्याचा अभ्यास झालेला नसतो. त्याच्यानं ते कधीच्या 90 ते काही परवडत नाही. मग ते म्हणते शेळ्यात काहीच हे नाही. लोक काही पण टाकू राहिले म्हणते. पण ज्यांना स्वतः केल्या त्याच्याकडूनच माहिती घ्यायला पाहिजे. खरं आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो, खरंच शेळी पालन हा व्यवसाय खूप चांगला आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून खरंच सर्वांनी शेळी पालन एकाशीपासून का होईना सुरुवात करायला पाहिजे. तर यांचं खूप छान मार्गदर्शन आहे. आपल्या ज्या ताई आहेत, बहिणी आहेत, आपल्या शेतकरी, तर हे बघा, त्यांनी ही ज्वारी टाकलेली आहे. याच्यामध्ये ज्वारी पण खायला भेटणार आहे. आणि- आपल्याला पण खायला ज्वारी भेटन आणि आणि शेळ्यांना शेळ्याला पण. पण बाटुकं निघतं त्याच्यात आणि कडबा बी निघतो. असे 2 टप्पे करून पहिल्यांदा टाकली तर ती पातळ झाली, उगली होती. म्हणून परत दुसरी ज्वारी पिकली तर त्याचं पण बाटूक झालेलं आहे. त्याला पण ज्वारी येणार आहे. खूप मोलाचा सल्ला आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी. तर खरंच यांच्यासारखं नियोजन करून आपण पण चांगल्यापैकी शेळी पालनामधून शेतीपेक्षा इन्कम घेऊ शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर आहे की नाही? तुमच्या चॅनलचं नाव काय सांगा? काय म्हणलं तुमच्या चॅनलचं नाव? माझ्या चॅनलचं नाव गावकडची सागर रेसिपी. मी रेसिपी पण टाकते आणि असं आता शेतातील व्हिडिओ पण आहेत. शेतातले व्हिडिओ पण आहे. रेसिपी पण जे हवे तुम्हाला त्या पण रेसिपी बदलून टाकलेल्या. आणि शेती करते, शेळ्याचा व्यवसाय बिन करते. हे असे व्हिडिओ तुम्हाला नवनवीन पाहायला भेटते. ठीक आहे.